उपोषणाचा 4था दिवस आहे आणि अक्षय मच्छिंद्र दिहाडे यांची प्रकृती खालावत चाललेली आहे। तुमचं काय बोलणं आहे? प्रशासनाचे काही आले होते का अधिकारी याबद्दल? आश्वासन देऊन चालले मला। गेल्या 1 महिन्यापासून आमचे युवा नेते वंचित बहुजन आघाडीचे अक्षय भाऊ दिहाडे हे पत्रव्यवहार करून प्रदूषण अधिकारी, तहसील कार्यालय, कलेक्टर ऑफिस, बीडीओ मॅडम व इतर संबंधित असलेले कार्यालय या ठिकाणी वारंवार जाऊन पत्रव्यवहार करून शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला, पण कुठल्याही प्रकारचं त्यांना न्याय आतापर्यंत दिलेला नाही। त्याकरता अक्षय भाऊ दिहाडे यांनी 30 तारखेपासून आमरण उपोषण लावलेले। इथं संबंधित असलेले कलेक्टर अधिकारी व तहसील अधिकारी यांनी कुठल्याही प्रकारचं त्यांना आतापर्यंत न्याय दिलेला नाही। जे आता अक्षय भाऊ दिहाडेला त्यांच्या तब्येतीला काही झालं त्याला सर्वस्व जबाबदारी तहसील अधिकारी आणि कलेक्टर अधिकारी हे राहील। मी मिलिंद म्हस्के, सामाजिक कार्यकर्ता। आज इथं अक्षय मच्छिंद्र दिहाडे हे 4 दिवसापासून उपोषणात बसलेले आहे आणि अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते बसले असताना कोणीही अधिकारी इथे भेटेनार आणि इथं कोणी दिसेना। तुमचं काय म्हणणं साहेब? नक्कीच मला 1-2 दिवसापूर्वी कल्पना मिळाली की टाकळीमाळीच्या ज्या कंपनीने अनधिकृतरित्या बांधकाम केलेलं आहे आणि जे रेडिको NV डिस्टिलरीचा टाकळीमाळी येथे प्लॅन्ट आहे, या प्लॅन्टच्या समस्या आमच्या टाकळीमाळी येथील नागरिकांना व शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून भेडसावत आहेत। गेल्या 2, 3 किंवा 5 वर्षापासून अनेक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, प्रदूषण विभागाकडे असेल, अनेक वेळेस या कंपन्यांच्या विरोधात उपोषणे, आंदोलने व अनेक पत्रव्यवहार झालेले आहेत, परंतु याकडे अधिकारी असतील किंवा कंपनीचे काही कर्मचारी असतील, हे लोक येऊन सने खोटा पंचनामा दाखल करतात, शेतकऱ्यांची समजावूत घालतात आणि निघून जातात। परंतु गट नंबर 11 येथे व रेडिको कंपनीचा जो प्लॅन्ट आहे, या प्लॅन्टमुळं आमच्या टाकळीमाळी येथील विहिरीचे पूर्ण पाणी दूषित झालेले आहे। या दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिक, परिसरातील शेती ही नापीक झालेली आहे। या नापीक शेतीमुळं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होत आहे। या आर्थिक नुकसान भरून टाळण्यासाठी माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण ह्या उपोषणाच्या स्थळी भेट देऊन सने योग्य निर्णय घ्यावा व भविष्यात होणारी शेतकऱ्यांची हेळसांड आपण थांबावी अशी मी विनंती करतो। व टाकळीमाळी गावकऱ्यांच्या वतीने हे जे आज वंचित बहुजनचे अक्षय दिहाडे हे गेल्या 4 दिवसापासून उपोषण करत आहे, यांची उपोषण करताना मी त्यांची भेट घेतली। ह्या भेटीदरम्यान मला असं समजलं की त्यांची आर्थिक जी आपण त्याला म्हणतो तब्येत, प्रकृती खालावलेली आहे। त्यांची प्रकृती खालावल्यामुळं उद्या त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची वेळ येऊ शकते असं माझ्या मते वाटतंय। परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता अक्षय दिहाडे यांच्या मागण्या पूर्ण कराव्या व अक्षय दिहाडे यांना बरे वाईट झाल्यास टाकळीमाळी गावकऱ्यांच्या वतीने व वंचित बहुजन आघाडीच्या त्यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात भविष्यात आंदोलन उभा राहील व या सगळ्या प्रकरणास जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय जबाबदार असेल। याद्वारे मी शासनाला कळकळीची विनंती करतो की आपण तिथे जे प्रकार घडतोय तो प्रकार लवकरात लवकर थांबवा ही विनंती। माझं नाव प्रदीप जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य टाकळीमाळी।